वय भागू, अगं ही तुझी आई नाही, मी तुझी आई आहे. अगं मी जन्म दिलाय तुला. भागू, आम्ही तेव्हा तुला सोडलं ग, तेव्हा पर्याय नव्हता बघ आमच्याकडं. पण आता हे बघ, तू रागव, चीड आमच्यावर, पण आमच्या संघ माझ्यापासून माझ्या अजिबात जवळ यायचं नाही. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? त्या दादाला त्रास द्यायला त्या जालिंदरनं पाठवले ना तुम्हाला? हा, खरं सांगा, किती पैसे घेतले तुम्ही त्यांच्याकडनं? तुमचा संबंध काय माझ्याशी? वहिनी, वहिनी यांना सांग ना, हे का नको ते बडबडतायत? ही माझी आई, ते माझे वडील, आणि ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. मला माहिती आहे सगळं त्या जालिंदरनं केलंय. हे असं फोटो दाखवून काय नाही होत. आणि मी जर तुमची मुलगी असते ना, असं काय असतं ना, तर माझ्या दादानं मला सांगितलं असतं. हो ना दादा? मी लोक खोटं बोलतायत ना दादा? सांग यांना मी तुझी बहीण आहे दादा. बोल ना. देवा, काय करू मी आता? माझी लेक एवढ्या वर्षांनी भेटली आणि ती मला आई म्हणायलाच तयार नाही. जगातल्या कुठल्याच आईवर अशी वेळ येऊ नये. सूर्या, अरे आता तूच काय ते खरं सांगितलं. हे बघ, तुला तुझ्या आईची आणि बहिणीची शपथ आहे बघ. खोटं बोलू नकोस, खरं खरं सांग. ठेव हिच्या डोक्यावर हात आणि खरं सांग, ही तुझी बहीण आहे का? हा असं का बोलतात? धनु दीदी, सांग ना यांना, मी तुझीच बहीण आहे ना. सांग यांना, सांग. राजू ताई, तू माझे लहानपणी किती लाड केलेत, सांग यांना. लहानपणापासून आपण एकत्र आहे, सांग यांना. सांग ना राजू ताई. अक्का, मी लहान होते तेव्हा तूच सांभाळलेस ना मला. सांग यांना. मग आपण सख्या बहिणी होत ना. आपले फोटो दाखव यांना. थांबा, आपले जा फोटो घेऊन ये. जा फोटो घेऊन ये. राजू ताई, तुम्ही का नाही बोलत आहे? बोला ना काहीतरी.